तर आमच्या हातात ईडी दिली तर अमित शहा सुद्धा मातोश्रीवर पक्षप्रवेश करतील अशी टीका संजय राऊत यांनी केली। तर मी मूर्खांना उत्तर देत नसल्याचं म्हणत फडणवीसांनी पलटवार केलाय। का उद्धव ठाकरे साहेब का ऍक्शन मूड मध्ये नव्हते का? कसलं ऑपरेशन टायगर? आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन हो। उद्या सत्ता नसेल तेव्हा यांचं अख्खं दुकान खाली होईल, रिकामं होईल। मी मागे म्हणालो 1-2 तास आमच्या हातामध्ये ईडी आणि सीबीआय द्या। अमित शहा सुद्धा आमच्या पक्षामध्ये प्रवेश कर। 2 तास ईडी आमच्या हातात द्या। अमित शहा मातोश्रीवरती येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाही। 2 तास ईडी आमच्या हातात द्यावी, शहा सुद्धा शिवसेनेत येतील असं राऊत म्हणतात। अरे मूर्खांना मी उत्तर देत नाही तुम्हाला माहिती आहे तरी विचारता। अरे मूर्खांना मी उत्तर देत नाही तुम्हाला माहिती आहे तरी विचारता। तुमच्या हातामध्ये बांगलादेश घ्या, काही मूर्खासारखे स्टेटमेंट करायचे। 2 तास ईडी आणि सीबीआय तुमच्या ताब्यात द्या। ते काय यंत्रणा कोणत्या बांधील आहेत? त्या यंत्रणेला स्वतंत्र अधिकार आहेत। एवढी यंत्रणा आज भाजप जरी म्हणलं तरी त्यांच्या हातात आहे। मग तुम्ही बाहेर कसे? तुम्हाला जेलमध्ये का टाकलं नाही? तुमच्यावर अनेक केसेस आजही आहेत। काय बोलायचं त्याच्याबद्दल? याच्यात राज्य द्या त्याच्या आता काय बोलावं या माणसाबद्दल? म्हणजे मुंगिरी लाल की अजित सपडेसारखं बोलतोय, शेखचिल्लीसारखे प्रकार त्याचे चाललेले आहेत। वाटेल ते बरडायचं, काही सांगायचं, काय त्यांची आज परिस्थिती काय झालेली त्यांची आज, आणि राज्य हातात द्या म्हणतायत, देश हातात द्या म्हणतायत। मला वाटतं जोकरची भूमिकेमध्ये सध्या राऊत आहेत, सकाळपासून काही बडबडतात।